चला तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला बनवा, सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं म्हणून सुद्धा बनवू शकतात। एक वाटी बारीक रवा घ्यायचा, त्यामध्ये अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून झाकून 15 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। 15 मिनिटांनंतर छान एकजीव करायचं। एक मोठा चमचा तेल गरम केलाय, त्यामध्ये जिरं, मोहरी, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीचा ठेचा आणि चिमूटभर हळद घालून छान परतून ही चुरचुरीत फोडणी यावर घालायची। त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं गाजर, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा घालून एकजीव करून घ्यायचं। पाव चमचा खाण्याचा सोडा, 2 चमचे पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं। आपलं बॅटर तयार आहे। इथे अप्पे पात्र गरम केलंय, त्यामध्ये तेल घातलंय, अप्प्यांचं मिश्रण घालायचं आणि झाकण ठेवून मध्यम आचेवरती हे रव्याचे अप्पे वरतून कोरडे होईपर्यंत भाजून घ्यायचे। मस्त गुबगुबीत होतात, जाळीदार होतात, टम्म फुगले जातात। उलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचे। मस्त खमंग, जाळीदार आणि पौष्टिक रव्याचे अप्पे तयार आहे। चला मग, रेसिपी आवडलीच असेल ना, मग लाईक करा की आणि चॅनलला सबस्क्राईब